हाय, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण प्लगइन्स कशा पद्धतीने डीॲक्टिवेट किंवा डिलीट करतो हे बघणार आहोत। त्यासाठी डॅशबोर्डला यायचं। डॅशबोर्डच्या पेजला तुम्हाला प्लगइन्सचा एक ऑप्शन दिसेल, त्या प्लगइन्सवरती क्लिक करायचं। आता ह्या प्लगइनच्या पेजला तुम्हाला जेवढे काही प्लगइन्स आहेत तुमचे जे की ऑलरेडी ॲडेड आहेत ते सगळे दाखवतील। आता ह्या प्लगइनच्या आत्ताच्या सध्याच्या पेजला आपल्याला 3 प्लगइन्स दाखवतात। एक आहे अकिस्मी अँटी स्पॅम, दुसरं हॅलो डॉली आणि तिसरं आहे थिमिफाय अपडेटर। तर हे थिमिफाय अपडेटर तर आपण स्वतः इन्स्टॉल केलेलं आहे, ओके। त्यामुळे हे आपल्याला अनइन्स्टॉल करायचं नाही, कारण ते आपल्याला नेहमी लागते। आपल्याला जे प्लगइन्स लागत नाहीत ते प्लगइन्स सिलेक्ट करायचे आणि त्याला आपण डीॲक्टिवेट करू शकतो वन बाय वन, किंवा जर आपल्याला जर मल्टिपल जर डीॲक्टिवेट करायचे असेल तर आपण एकाच वेळेला जेवढे प्लगइन्स डीॲक्टिवेट करायचे आहेत किंवा ॲक्टिवेट करायचे आहेत ते आपण सिलेक्ट करू आणि इथं जे बल्क ॲक्शनचं ऑप्शन आहे तिथून आपण ह्याला डिलीट करू। डिलीट आणि अप्लाय। तो आपल्याला कन्फर्मेशन विचारेल की तुम्हाला खरंच डिलीट करायचं आहे काय। आपण त्याला ओके म्हणू, ठीक आहे। तर अशा पद्धतीने आपले दोन्ही प्लगइन्स डिलीट झाले। आपण ह्या पेजला पुन्हा एकदा रिफ्रेश करू, ओके। आता आपण प्लगइनच्या पेजला बघितलं तर आपल्याला एकच प्लगइन आहे आणि ते म्हणजे थिमिफाय अपडेटर। आता हे जे काही व्हिडिओ सेशन आहे हे आपण खास थिमिफायच्या प्लगइनसाठी आपण बघतोय। मग ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की थिमिफायचे कुठलेही प्लगइन्स डीॲक्टिवेट किंवा डिलीट करायचे नाहीत। थिमिफायला सोडून जे इतर प्लगइन्स आहेत ते आपण कधीतरी जर आपल्याला नकोच असेल तर आपण डीॲक्टिवेट किंवा डिलीट केले तर चालतील, पण थिमिफायचे जेवढे काही प्लगइन्स आहेत ते कधीही डीॲक्टिवेट किंवा डिलीट करायचे नाहीत। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट। बाकीचे प्लगइन्स आपण डिलीट करू किंवा डीॲक्टिवेट करू त्यांना आपल्याला काही फरक पडत नाही, पण 99% वेळेला थिमिफायचे कुठलेही प्लगइन्स आपल्याला डीॲक्टिवेट किंवा डिलीट करायचे नाही आहेत। ही गोष्ट अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा। थँक यू व्हेरी मच।